आदरणीय श्री नितेश दादा राणे साहेब भाऊच्या रस्त्यावरती साहेबांचं आगमन झालेलं आहे। सर्व हिंदू बांधवांनी लवकरात लवकर भाऊच्या रस्त्यावरती हजेरी लावायची। समस्त हिंदू समाजातर्फे तसेच भाऊच्या रस्त्यावर समस्त माता भगिनी व्यापारी बंधू माझं म्हणणं आहे की केंद्र सरकार आता हल्लीच्या काळामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट नोटिफिकेशन आलेत ना, पोलिसांनाही आले आहेत, आपल्यालाही आले आहेत, राज्य सरकारच्या बंदर खात्याला आलेलं आहे, केंद्र सरकारच्या आपल्या ह्या BPTला आपल्याला स्ट्रिक्ट सांगितलेलं आहे की प्रत्येकाची तपासणी करा, आपले साहित्य बघा, हे सगळे सांगितलं की नाही। तरी मग ह्या गोष्टी लोकांना का आपण बसायला देतो? उद्या या लोकांनी इथे काही घडवलं, उद्या इथे कोणी काही घडवलं, कोण इकडचे कोण अतिरेकीच्या नावाने लिहून बसले, काय करणार आहे आपण? हे सगळे आपलेच लोक आहेत, या लोकांचे चेहरे माहिती आहेत, पत्ते माहिती आहेत, पार्श्वभूमी माहिती आहे, सगळे माहिती आहे। त्या लोकांची माहिती आहे का तुम्हाला? बांगलादेशच्या कुठल्या शहरातून येत आहेत, ते काय घडवायला येत आहेत, आलेले आहेत, हे आपल्याला माहिती आहे का? मग तरी तुम्ही तो नियमावर बोट ठेवून त्या लोकांना अनधिकृत पद्धतीने बसायला देणार आहेत का? रिपोर्ट करा, त्यांना बाहेर काढायचं। पश्चिम बंगालकडून आत्ताच्या सरकारकडून कसे छोट्या कागदपत्र बनवल्या देतात ना, बनवून आणते। मी तुमचे पण बनवून आणतो ना, बंगालचं आणू का बनवून? काय बोलता तुम्ही? व्हेरिफिकेशन आहे मॅडम, आपण पण विचार करा काय देशामध्ये वातावरण आहे, या लोकांना आपण कशाला उगाच या हिरव्या सापांना दूध पाजतो हे मलाच कळत नाही। हे आपले होणार आहेत का कधी? करायला लागणार नाही तर मग आम्ही येतो उद्या 5 वाजता मी येतो, नाही तर घेऊन जातो त्या लोकांना माझ्या बरोबर। एक लक्षात घ्या, मी येणं इथे हे आपल्या सगळ्यांचं अपयश आहे। आपण सगळ्या जणांनी वेळेत काम केलं असतं तर असं इथे येऊन हा विषय काढायला लागला नसता। आपण कशाला या लोकांना परवानगी देतोय? हे लोक आपले कधीच होणार नाही, देशाच्या विरोधातले लोक आहेत ते लोक, आणि तुम्ही त्याला खतपाणी टाकतोय। आपण काय नाही, काहीच नाही आहे त्यांच्याकडे। माझा मुद्दा तोच आहे ना, काही नसताना ह्यांचे तरी घरचे पत्ते तरी माहिती आहेत आपल्याला, हे घरी तरी यांचं जाऊ शकतो, त्यांचं कोण आहे? मग कशाला करतोय आपण या सगळ्या गोष्टी? बाबा तुम्ही सगळे उभे आहेत तरी कशी होते? तुम्ही बसवता सगळ्या, तुम्ही बसवता, सांगितलं नाही मला। आणि जेवढ्या कारवाई केल्या तुम्ही सांगितलं सगळ्या कारवाई केल्या आम्हीच केल्या। येताना वेताना त्यांचे काही रस्ते बिस्ते असतील, काही माहिती द्या, माहिती द्या। इथे पोहोचणारच नाही याची काळजी घेऊ। आमच्याकडे पण मार्ग आहेत, सगळ्या प्रकारची औषधं आहेत, सगळ्या प्रकारचे मासे आमच्याकडे पण आहेत। मग असं करू नका। हे काय कुठला राजकीय, हे देशाच्या विरोधातलं विषय। आता राजकारण काय वातावरण आहे देशामध्ये, हेच लोक तर घाण करतायत देशामध्ये येऊन।